आज दांडियाचा कार्यक्रम जो आयोजित केला तो खूप छान वाटला आणि ट्रॉफी मिळालेली आहे आणि 2-3 दिवस झाले आम्हाला लगातार गिफ्ट मिळत आहे आणि खूप छान वाटत आहे. एकदम असं मस्त उत्साही वातावरण आहे. सगळं छान वाटत आहे. थँक्यू. काय नाव मॅडम आपलं? सुनीता. ओके, कसं वाटलं कार्यक्रम? खूप छान वाटलं. ताल तरंगच्या टीमला काय बोलाल? नाही, आम्ही आम्हाला एवढं स्टेज दिलं त्यांनी आणि आमच्या ज्या सुप्त गुणांना त्यांनी वाव दिला त्याच्यासाठी मी आभार मानते त्यांचा. थँक्यू मॅडम. काय नाव मॅडम आपलं? नंदिनी गुंजकर. खूप छान सेल्फी पॉईंट पण भरपूर आहेत. लेडीज लोकांना खूप सुंदर हे स्टॉप आहे इथला. खेळताना पण खूप मजा आलेली आहे. ताल तरंगचे आम्ही खूप आभार मानतो. कुठला अवॉर्ड मिळाला तुम्हाला? हा बेस्ट ड्रेसिंग. बेस्ट ड्रेसिंग. हा बेस्ट ड्रेसिंग अवॉर्ड मिळालेला आहे. काय वाटतं तुम्ही गरबाच्या कॉस्ट्यूम मध्ये आलेलात प्रॉपर, मुलींनी वगैरे कसं यायला पाहिजे, काय बोलाल? मुलींनी त्यांना असं गरबाच्या ह्याच्यामध्ये यायला पाहिजे. सगळ्या गोष्टी याच्यामध्ये राहून करायला पाहिजे. आपल्या संस्कृतीला विसरलं नाही पाहिजे. मुलींनी तसं येऊन एन्जॉय केला पाहिजे. बाउन्सर पोलीस प्रशासन आहे का प्रॉपर? खूप छान आहे. खूप छान आहे. 11 वाजेपर्यंत सगळं पोलीस प्रशासन सगळ्या लेडीज लोकांना मदत करते. त्यासाठी आम्ही त्यांचे खूप आभार मानतो. थँक्यू मॅडम. काय ना मॅडम आपलं? वर्षा. कसं वाटलं ताल तरंगचा कार्यक्रम? खूप छान वाटलं. कुठला अवॉर्ड भेटले तुम्हाला? मला बेस्ट ड्रेसिंग. बेस्ट ड्रेसिंग वगैरे. काय बोलाल मुलींना, यंग मुलं मुली जे खेळायला येतात किंवा अदर जे कोणी असतील ते खेळायला त्यांनी यायला पाहिजे का दांडिया? यायला पाहिजे. सगळ्यांना एन्जॉय लोखंडेजी लाईट ऑफ करा. थँक्यू मॅडम. प्रकाश लोखंडेजी यांना विनंती करतो त्यांनी लाईट ऑफ करावे. काय नाव मॅडम आपलं? गोदावरी स्वामी. काय वाटतंय कसा कार्यक्रम ताल तरंगने लाईट ऑफ ऑर्गनाइज करा. केलेला? लाईट ऑफ. नंबर 1 कार्यक्रम आहे. एक साईडची लाईट चालू राहू द्या. कुठला अवॉर्ड भेटला आपल्याला? बेस्ट गरबा. बेस्ट गरबा. बेस्ट गरबा. किती वर्षापासून गरबा खेळताय मॅडम अंदाजे? नाही, माझं पहिलंच वर्ष आहे. ओके, कसा वाटला अनुभव? मस्त आहे. छान आहे. काय बोलाल ताल तरंगच्या टीमसाठी? काही नाही, छान आहे त्यांचं Sound शिकवणं वगैरे. साऊंड पण छान आहे. मस्त आहे. सगळं छान आहे. थँक्यू मॅडम. काय ना मॅडम आपलं? लता वर्णे. ओके, कसा वाटला कार्यक्रम वगैरे? कार्यक्रम खूप छान अरेंज केलेला पण होता आणि आम्ही त्याचा खूप स्वाद छान घेतलेला आहोत आणि जेणेकरून आमच्या कलागुणांना वाव भेटला. इथं येऊन खूप छान वाटलं. म्हणजे मनसोक्त आपण डान्स करू शकलात, गरबा खेळू शकलात. एकंदरीत खूप एन्जॉय केला. संपूर्ण फॅमिली येऊन जे काय आता वर्षभराचं जे ट्रेस आहे तर ते 10 दिवस 2-4 दिवस आपण इथे एन्जॉय हो, रिलीफ करू शकतो. बाकी मुलींना किंवा इतर लेडीज काय 2 शब्द त्यांना बोलवलं? दांडिया गरबा सांस्कृतिक हिंदू धर्माचा प्रोग्राम आहे, यायला पाहिजे का सर्वांनी? हो, सर्वांनी यायला पाहिजे. सर्वांनी सहभाग घ्यायला पाहिजे आणि आपले जे काही गुण आहेत ते इथं दिसून येतात आणि कोणीतरी आपल्यावर ऑब्झर्व करते आणि त्यातून आपला नंबर येतो. त्यामुळे आपण केलं पाहिजे आणि सगळ्यांनीच भाग घेतला पाहिजे. जेंट्स, लेडीज, लहान लेकरं, मुलं मुली सगळेच. ताल तरंगनी जे जज केले तुम्हाला, जे काही ट्रॉफी दिलेली आहे ते योग्य जज करतायत का? हो, बघूनच करायलेत ते. सगळ्यांना म्हणजे ऑब्झर्वेशन करायलेत आणि करूनच जवळ येऊन बघून मग करायलेत. दरवर्षी असा फेस्टिवल व्हायला पाहिजे? फर्स्ट टाइमच आहे सर. फर्स्ट टाइम. असं इथून पुढे व्हायला पाहिजे का दरवर्षी? हो, व्हायला पाहिजे ना. वेळेचं एक बोलायचं आहे. 10 वाजेपर्यंत प्रशासनाने वेळ दिलेली आहे. काय वाटते तुम्हाला? 10:30-11 पर्यंतही वेळ व्हायला पाहिजे का? काय बोलाल याबद्दल? नाही, हे योग्यच वेळ आहे सर. कारण कसं आहे, सगळ्यांचे घरी लेकरं बाळं आणि आपण सगळं सोडून येतो. 2 तास दिले हे खूप आपल्यासाठी चांगलं आहे आणि कसं आहे, वेळेचंही भान ठेवलं पाहिजे आपण पण आणि समाजालाही आपला त्रास नाही झाला पाहिजे. आपल्यामुळं त्यांना त्रास नको, त्यांच्यामुळं आपणाला त्रास नको. हे दोन्ही जपलं पाहिजे आपण. थँक्यू मॅडम.